नमस्कार सर्वांना, मी प्रांजली तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। या व्हिडिओमध्ये एकूण एक प्रश्नाचं तुम्हाला जो कोणता प्रश्न पडलेला आहे त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जातील। त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा। जो आपण लक्ष्मी पूजनामध्ये झाडू केरसुनीचं पूजन केलं होतं, तो झाडू कोणत्या दिवशीपासून आपल्याला वापरायला सुरुवात करायची आहे, त्याचबरोबर लक्ष्मी पूजनामध्ये आपण मातीची लक्ष्मी मूर्ती आणि मातीचे श्री गणेश जर घेतले असतील, त्यांचं पूजन केलं असेल तर त्या मूर्तीचं काय करावं, त्याचबरोबर आपण जी कुबेर यंत्राची किंवा कुबेर मूर्तीची पूजा करतो तर ती आपण देवघरामध्ये ठेवू शकतो का, त्याचं पूजन करू शकतो का, याबरोबरच बरीचशी माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण त्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगेल, लक्ष्मी पूजन हे तर आपण सर्वजण करतच असो, धनतेरसची पूजा पण आपण सर्वांनी केलीच आहे। पण दिवाळीच्या या 5 दिवसांमध्ये ज्या 5 रात्री असतात ना, त्या महारात्री आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या रात्री मानल्या जातात। त्याच्यामुळे तुम्हाला जे कोणते स्तोत्र येत असतील, जे कोणते मंत्र येत असतील, तर ह्या महारात्री जास्तीत जास्त जेवढा वेळा तुम्हाला म्हणणं शक्य होईल ना, तेवढ्या वेळा ते स्तोत्र मंत्र तुम्ही म्हणा। याची जी पावर आहे, याची जी शक्ती आहे ना, ती 1000 पटीने वाढते आणि याचा जो लाभ आहे ना, तो संपूर्ण वर्षभर आपल्याला मिळतो। कोणतंही एक स्तोत्र घ्या, कोणतंही एक मंत्र घ्या आणि तो जास्तीत जास्त वेळा तुम्ही म्हणा। जसं की आता श्री सूक्तम असेल तर मी 100 टाइम्स म्हणजे म्हणत आहे, मी धनतेरस पासून ते पूर्ण आता भाऊबीजेपर्यंत प्रत्येक रात्री हे म्हणत आहे। कारण याचे जे लाभ आहेत ना, तुम्ही आयुष्यामध्ये विचार सुद्धा करू शकत नाही एवढे तुम्हाला मिळतील। त्याच्यामुळे तुम्ही 100 टाइम्स म्हणूनच नाही तर तुम्ही जास्तीत जास्त जेवढं तुम्हाला शक्य होईल ना तेवढं दररोज काय करायचं, रात्री 10च्या नंतर तुम्ही म्हणायला सुरुवात करा। जर तुम्हाला हे पूर्ण दिवाळीचे 5-7 दिवस शक्य नसेल तर फक्त आता लक्ष्मी पूजन आहे तर लक्ष्मी पूजनाच्या रात्री आवर्जून श्री सूक्तम असेल, महालक्ष्मी अष्टकम असेल, व्यंकटेश स्तोत्र असेल किंवा जे कोणतं स्तोत्र मंत्र कोणत्याही देवाचा, अगदी तुमचा गुरुमंत्र असेल, कोणता मंत्र असेल, तो सुद्धा तुम्ही जास्तीत जास्त वेळा म्हणू शकता। कारण अशा काही तिथी असतात, असे काही दिवस असतात की ज्या रात्री जर आपण कोणती साधना, उपासना मन वगैरे केली किंवा कोणत्या जर काही वस्तू असतील त्या सुद्धा आपण केल्या तर त्याची पावर जी आहे ना ती 1000 पटीने जास्त आपल्याला मिळत असते। आणि हे मंत्र स्तोत्र जे आपण म्हणतो ना की 40 दिवसात सिद्ध होतात, 1.5 लाख म्हटल्यानंतर सिद्ध होतात वगैरे, तर अशा रात्री असतात त्यावेळेला आपण जास्तीत जास्त जेवढं तुम्ही म्हणाल तर ते सिद्ध होतात असं म्हटलं जातं। म्हणून जास्तीत जास्त म्हणा, मी काही तुम्हाला काउंट सांगणार नाही की एवढंच म्हणा किंवा तेवढंच म्हणा। तर उत्तर पूजा जी आहे ती लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर लगेच करून घ्यायची आहे। नाही तर असं 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत दिवसभर पूजा ठेवली आणि मनाला वाटेल तेव्हा उचलली तर असं नाही करायचं। कारण जेही आपण व्रतवैकल्य करतो, ज्या काही आपण पूजा वगैरे करत असतो, त्या जेवढ्या विधिवत त्याची पूजा मांडणी करतो, स्तोत्र मंत्रासहित त्याचं पूजन करतो, तर दुसऱ्या दिवशी त्याची उत्तर पूजा सुद्धा विधिवत आणि व्यवस्थित जेव्हा आपण पूर्ण करतो तेव्हाच त्या व्रताचं, त्या पूजेचं जे संपूर्ण फळ आहे ना ते आपल्याला मिळत असतं। आणि जेव्हा आपण उत्तर पूजा व्यवस्थित विधिवत करतो तर तेव्हाच खऱ्या अर्थाने आपलं जे कोणतं व्रत असेल, जी कोणती पूजा असेल ना ती संपन्न होत असते। त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर स्नान करायचं आणि देवपूजा जेव्हा आपण करतो ना त्यावेळेमध्येच ही उत्तर पूजा जी आहे ती करून घ्यायची आहे। जास्तीत जास्त तुम्ही 10:30-11 वाजेपर्यंत करा। 11च्या पुढे उत्तर पूजा जी आहे ना ती शक्यतो करू नका, 11च्या अगोदरच करण्याचा प्रयत्न करा। आणि तुम्हाला जरी शक्य नसेल, कामं वगैरे काही असतील, तर घरातील कोणत्याही एका मंडळीने उत्तर पूजा केली तरी सुद्धा चालते। स्त्री, पुरुष, मुलं, मुली कोणीही असं काही नाही की ह्यांनीच करावं किंवा त्यांनीच करावं। आता उत्तर पूजा करताना काय करायचं, सर्वात अगोदर जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे तिथे दिवा लावायचा, धूपबत्ती लावून घ्यायची आहे। आपल्याला बसण्यासाठी आसन घ्यायचं आहे। नैवेद्य दाखवण्यासाठी काहीतरी गोड घ्यायचं, तुम्ही दूध साखर घेऊ शकता, साखर घेऊ शकता, खडीसाखर घेऊ शकता किंवा कोणतंही एखादं फळ घेऊ शकता सुरुवातीला। कारण आपण बघा, ही जी पूजा केली होती ती अग्निदेवतेच्या साक्षीने केली होती आणि उत्तर पूजा जी पण आहे ती आपण अग्निदेवतेच्या साक्षीनेच करणार आहोत। आणि उत्तर पूजा करण्यासाठी एक मंत्र सांगणार आहे, विसर्जन मंत्र। हा मंत्र खूप म्हणजे महत्त्वाचा आहे। या मंत्राशिवाय उत्तर पूजा जी आहे ना ती पूर्ण होऊ शकत नाही।
सर्वात अगोदर जी पूजा मांडणी केलेली आहे त्यावर हळदी कुंकू अर्पण करून घ्यायचं आहे। जो नैवेद्य आहे तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे की लक्ष्मी पूजनाची जी मी पूजा केली होती ती अगदी मनोभावे केली होती। माता लक्ष्मीने भगवान विष्णूसह आपण दोघांनी माझ्या या घरामध्ये विराजमान व्हावं, तुमच्या आशीर्वादाने कृपेने तुमचा जो काही व्यवसाय असेल तो चांगला चालावा किंवा तुमच्या घरात जर नोकरी करणारे असतील तर त्यांची प्रगती व्हावी, घरात धनधान्याची भरभराट व्हावी, मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य दीर्घ आयुष्याची प्राप्ती व्हावी अशी प्रार्थना करायची। आणि काल जी पूजा करत असताना ज्या काही माझ्याकडून कळत न कळतपणे चुका झाल्या असतील तर त्या सर्वांबद्दल मला क्षमा करावं व जी भोळी भाबडी मी पूजा केली होती त्याचा आपण स्वीकार करावा अशी प्रार्थना करायची। आणि त्यानंतर काय करायचं, थोड्याशा ज्या अक्षदा आहेत त्या आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि त्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे, ओम यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय मामकिं इष्टकाम समृद्ध्यर्थम पुनरअपि पुनरागमनाय च। ओम यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय मामकिं इष्टकाम समृद्ध्यर्थम पुनरअपि पुनरागमनाय च। हा जो मंत्र आहे ना थोडासा तुम्ही मागे करून लिहून पण घेऊ शकता किंवा तुम्ही गुगल वरती टाकलं ना तर हा मंत्र तुम्हाला मिळून जाईल, तिथून तुम्ही म्हणू शकता। हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला ज्या अक्षदा आहेत आपल्या उजव्या हातातील त्या पूजेवरती अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर मग जे काही फोटो वगैरे आहेत, ज्या काही वस्तू आपण पूजेमध्ये ठेवलेल्या आहेत त्या सगळ्या एक एक आपल्याला उचलायच्या आहेत। आता सर्वात अगोदर आपण बघूया की मातीचे श्री गणेश किंवा माता लक्ष्मीची जी मूर्ती होती त्याचं काय करायचं। बरेच जण काय करतात, मी जे आधी तुमच्याकडे जर असं करत असतील तर तुम्ही असं करा आणि नसतील तर ते सुद्धा सांगते। बरेच जण काय करतात की ह्या ज्या मूर्ती आहेत ना त्या त्यांच्या तिजोरीमध्ये ठेवतात आणि मागच्या वर्षीचे ज्या आहेत त्या विसर्जित करतात, या वर्षी आणलेल्या तिजोरीमध्ये ठेवतात, या पद्धतीने करतात। तुमच्याकडे असं असेल तर तुम्ही असं सुद्धा करू शकता, नाहीतर जे काही मातीचे लक्ष्मी गणेश आपण आणलेले आहेत त्याचं विसर्जन करायचं आहे। तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे वाहतं पाणी वगैरे असेल ना तिथे आपल्याला ते विसर्जित करून द्यायचे आहेत किंवा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे नदीवर वगैरे तलावाच्या तिथे कलश ठेवलेले असतात विसर्जनाचे, निर्माल्य वगैरे हे करायचे तर तिथे तुम्ही ठेवलं तरी सुद्धा चालू शकतो। तर हे विसर्जन करायचे आहेत। रोजची जी आपण देवपूजा करतो देवघरामध्ये वगैरे हे ठेवायचे नाहीयेत। दुसरं म्हणजे की जो झाडू आहे आपण लक्ष्मी पूजनामध्ये ज्याची पूजा केली होती तर तो झाडू जो आहे तो आपण याच दिवशीपासून म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशीपासून वापरायला सुरुवात करू शकतो। छोटा केरसुनी वगैरे असेल, छोटं देवघरासाठी तुम्ही आणलेला असेल तो देवघरामध्ये तुम्ही वापरू शकता आणि मोठा जो झाडू आहे तो आपण घरामध्ये वापरू शकतो। आता घरातील जुना झाडू किंवा देवघरामध्ये जी छोटीशी आपण केरसुनी वापरत होतो ती तुम्हाला टाकून द्यायची आहे, ती बदलायची आहे तुम्हाला रिप्लेस आपण, कारण नवीन वापरायला हे केली तर मग जुनी आपण टाकून देणार आहोत। तर ती कधी टाकून द्यायची, कोणत्याही शनिवारी किंवा येणारी जी कोणतीही अमावस्या असेल, अमावस्या किंवा शनिवारी घरातला जो जुना झाडू आहे तो आपण टाकून देऊ शकतो। आता हा डस्टबिन मध्ये टाकायचा नाही, कुठेही रस्त्यावर टाकायचा नाही। मग जुना झाडू किंवा जुन्या केरसुनीचं काय करायचं, एखादं मोठं झाड वगैरे असेल तुमच्या घराच्या आजूबाजूला तिथे झाडाखाली तुम्ही ठेवू शकता। दुसरं म्हणजे तुमचं शेत वगैरे असेल किंवा घराच्या आजूबाजूला मोकळी जागा असेल तर तिथे थोडीशी माती आपण उकरू शकतो आणि त्या मातीमध्ये दाबून देऊ शकतो, हे करू शकतो। त्याच्या पुढचं म्हणजे झाडू तुमचा व्यवस्थित वगैरे आहे पण तरी सुद्धा तुम्ही चेंज केलेला आहे तर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे छोटंसं मंदिर वगैरे असेल बघा, तिथे अंगण वगैरे झाडण्यासाठी चांगला झाडू असेल तर, नाही तर त्याचे केस वगैरे सगळे निघून गेले आणि असा झाडू तुम्ही मंदिरात वगैरे नेऊन ठेवताय तर असं करू नका। मग याने आपल्याला उगीच मग पाप लागून घ्यायचे, तो मग तुम्ही झाडाखाली ठेवू शकता किंवा मातीत दाबून देऊ शकता। आणि चांगला झाडू असेल तर मंदिराचं अंगण वगैरे झाडायला हे करू शकता, कारण बघा झाडूचं दान सुद्धा खूप प्रभावी आहे। बरेच जण मंदिरामध्ये नवीन झाडूचे गुप्तदान सुद्धा करतात, याचे सुद्धा खूप सारे फायदे आहेत। त्याच्यामुळे चांगला असेल तर तुम्ही मंदिरात वगैरे तसा ठेवू शकता। पूजेमध्ये जी आपण कुबेर मूर्ती किंवा कुबेर यंत्र तुम्ही वापरलं असेल, आपलं आता श्रीयंत्रासारखं तुमचं कुबेर यंत्र असेल तर ते आपण देवघरामध्ये ठेवू शकतो आणि त्याची आपण पूजा वगैरे करू शकतो। पण तुमच्याकडे कुबेर मूर्ती असेल तर ती आपण देवघरामध्ये नाही ठेवू शकत, ती जी आहे ती आपल्या लॉकरमध्ये तुम्हाला ठेवायची आहे। त्या मूर्तीचं तोंड जे आहे ना ते उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने लॉकरमध्ये तुम्ही ती ठेवू शकता। आणि तुम्ही चांदीची मूर्ती वगैरे सुद्धा पूजेमध्ये घेतलेली असेल ती तुम्ही देवघरामध्ये ठेवत असाल, देवघरातलीच घेतली असेल तर देवघरामध्ये ठेवू शकतो। पण तुमच्या देवघरामध्ये दुसरी माता लक्ष्मीची चांदीची मूर्ती आहे आणि ही वेगळी तुम्ही घेतली होती
तर ही मूर्ती जी आहे ती तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये ठेवू शकता. आणि जे आपलं बघा पत्रा, तांब्याचा पत्रा वगैरे असतो त्याच्यावर कुबेर यंत्र काढलेलं असतं, तर हे यंत्र सुद्धा आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. किंवा तुम्हाला हवं असेल तर तुमच्या देवघरामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. पण मूर्ती असेल तर ती आपल्याला आपल्या तिजोरीमध्येच ठेवायची आहे. दररोज त्याचं पूजन जे आहे ते करायचं नाहीये. आता याचबरोबर जे काही बाकीचं सामान असेल पूजेमध्ये, प्रसाद, जे धान्य वगैरे जे काही असेल तर ते साठवणीच्या धान्यात टाकायचं आहे. जे धणे आहेत ना त्यातले थोडेसे धणे तुमच्या अंगणामध्ये किंवा एखाद्या कुंडीमध्ये ते पेरायचे आहेत. त्याची व्यवस्थित काळजी घ्यायची. ते धणे उगवल्यानंतर असं म्हटलं जातं ते धणे जे आहेत जेवढे चांगले उगवतील तेवढी आपली आर्थिक प्रगती वर्षभर होत असते. आणि त्याच्यामुळे थोडेसे धणे पेरायचे आहेत. आणि त्याची जेव्हा कोथिंबीर येते तर ती घरातील आपण सर्वांनी खायची आहे. थोडेसे जे धणे आहेत, जी आपण कुबेर पोटली बनवली असेल, लक्ष्मी कुबेर पोटली बनवली असेल, त्याच्यामध्ये थोडेसे धणे टाकायचे आहेत माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून. आणि बाकीचे धणे जे आहेत ते घरामध्ये आपण खाण्यासाठी वापरू शकतो. तर या पद्धतीने आपल्याला जे आहे व्यवस्थित सगळ्या वस्तूंचं हे करायचं आहे. आणि कपडा वगैरे तो आपण ठेवू शकतो, नंतर कोणत्याही पूजेसाठी तो वापरू शकतो. आणि जे सुगडे वगैरे जे काही आहेत ते सुद्धा आपण नंतर कशालाही वापरू शकतो. या पद्धतीने आपल्याला विधिवत जे लक्ष्मी पूजन केलं होतं त्याचं दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचं आहे. नमस्कार.